नमः। जय जय जी नारायण अनंत कोटि ब्रह्मांड जनना भक्त रक्षक दीनगणना भववंदना नमस्तुते राम। प्रथम समस्त इथे जमलेले श्रोतेजन हो, आज आपण इथे जमलो हे कथाकथन विषय आपण आज निवडला आहे की त्याला कारण आहे, त्याचे कारण झाल्याशिवाय आपण कथाकथन विषय हा येत नाही। आणि हा कथाकथन विषय निवडताना आपण स्वर्गारोहण पर्व या ग्रंथाचे आपण इथे वाचन करतोय आणि ते वाचन करतोय म्हणजे या घरातून आपल्या या घरातून एक महान असा आत्मा, वडील गेले, दादा गेले आणि त्या दादांची पोटली कशी भरून निघेल। शेवटला बघा, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जाणं आहेच। तुटला आयुष्याचा दोरा येर वावोगा पसारा। ज्या वेळेला आपल्या आयुष्याची माल तुटतं त्यावेळेला जेव्हा भगवंत आपल्याला बोलवतं, त्या माणसाला बोलवतं, बाबा आता रे बाबा तुझा इथे कालमार्ग संपली आणि म्हणजे आयुष्याची माल तुटल्यानंतर तुटला आयुष्याचा दोरा येर वावोगा पसारा टाकून जाती दांडा पोरा। म्हणजे ज्या वेळेला तुमच्या आयुष्याची माल तुटल्यानंतर तुमच्याबरोबर कोणी येतं का? कोणी येत नाही। शेवटला माणूस एकटा येणं आणि एकटा जाणे आणि मग जाताना मरावे परी कीर्ती रूपे उरावे। जर आपले कर्म चांगले असतील, जर आपण इथे केलेलं जर भजन असेल, आपण जर सत्कर्म जर केलेले असतील तर आपल्याबरोबर काय जाणार आहे? म्हणजे माणूस गेल्यानंतर उरते तर काय, त्या माणसाची कीर्ती उरते, त्यांनी केलेले चांगले कर्म उरतात, त्यांनी केलेला भजन आणि त्याच्या बरोबर काय जातोय, त्या माणसाच्या बरोबर काय जाते? काहीच नाही, येर वावगा पसारा। म्हणजे आपण इथे जरी किती जरी आपण इथे संपत्ती कमवली, किती जरी काय केलं तरी आपल्या बरोबर काही जात नाही। म्हणजे येर वावगा असा संत तुकाराम सांगून जातात, बरोबर की नाही? म्हणजे शेवटला आपल्याबरोबर काही येत नाही, आपल्याबरोबर जातही काय की केलेला परमार्थ, केलेला सत्संग, आपण त्या संतांच्या संगतीत जर पण तिथे राहिलो हाच आपल्याबरोबर जातोय। म्हणजे शेवटला आपल्याबरोबर म्हणजे काहीही जात नाही, जाते ते फक्त एक नामस्मरण, तुम्ही इथे काय केलं। आणि इथे ग्रंथावर आपण येऊया, इथे श्री भगवंत इथे जय जयाजी नारायणा इथे ग्रंथ करता संत नामदेव महाराज हे भगवंताला बोलतात, हे जय जयाजी नारायणा अनंत कोटी, हे अनंत कोटीचा ब्रह्मांड नायका, हे सर्व ब्रह्मांड हे भगवंता तुमच्या हातात आहे आणि तू कसा आहेस? भक्त रक्षक आहे। बघा, ज्या वेळेला भक्तांना कोणत्याही वेळेला कोणत्याही प्रसंगाला भक्तांना ज्या वेळेला संकट पडतंय त्यावेळेला तू भगवंता काय करतोय? तू त्यांच्या सांभाळ करतोस, दीनोद्धार म्हणजे दीन गरिबांचा सुद्धा तू काय करतोस? दीन आहे जो संकटात आहे त्यांचा सुद्धा तू काय करतोस की तू उद्धार करतोस। आणि हे भगवंता आणि या भवसागरातून, या संसार सागरातून मला तू त्यातून काढणारा तू भगवंत आहेस। हे तुला भगवंता संत नामदेव महाराज काय करतात, हे भगवंता तुला माझा नमस्कार असो, असे म्हणून आपण आता ग्रंथाला आरंभाला सुरुवात करूया। पूर्वाध्यायी रुक्मिणीकांत स्वजनीस पावला अंत, आणि उदित माझी द्वारका समस्त बुडाली ऐसे पाहुनिया। मागील अध्यायामध्ये आपण काय ऐकलं की रुक्मिणीकांत स्वजनासहित पावला अंत, आणि हे भगवंत परमात्मा श्रीकृष्ण राया हे सुद्धा काय केले? स्वजना म्हणजे स्वतःचा कुटुंब, स्वतःचा परिवार यांना सुद्धा घेऊन काय स्वजना संपूर्ण द्वारका पाण्यामध्ये बोलून गेली। भगवंत सुद्धा निजनामाला गेले हे आपण ऐकलं आणि अशा प्रकारे द्वारका सुद्धा पाण्यात समुद्रात बुडलेली आपण पाहिली, मागच्या आधी आपण ऐकलंय। अशा प्रकारे हा भगवंत परमात्माचा निजनामाला कसे गेले हे आपण ऐकलं। बघा, शोक संतप्त तो अर्जुन हस्तिनापुरा जावया लागून,
रथारूढ निघाला तूर्ण ऐशी कथा झाली. आणि मग हे सर्व अर्जुनाने काय केलं होतं? सर्व द्वारकेला अर्जुनाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. भगवंत सखा कसा गेला, द्वारका समोर कशी काय लुटली गेली, संपूर्ण प्रजाजन कसे म्हणजे या सर्व दुःखाचा फरक कसा पडला हे अर्जुनाने डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि अर्जुनाने डोळ्याने पाहिल्यानंतर मग अर्जुन काय होतं? शोकाकुल झाला. वारंवार अर्जुनाला काय होतं? वारंवार ती आठवण पडते की मी काय कोणतं दृश्य बघितलं की आजपर्यंत या भगवंताने आमचा सांभाळ केला, आजपर्यंत आम्हाला कुठल्याच गोष्टीची निंदता केली नाही भगवंताने, आणि हा भगवंत आज आम्हाला सोडून गेलाय. आणि हे प्रत्यक्ष डोळ्याने अर्जुनाने डोळ्याने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे अर्जुन काय करतोय? वारंवार दुःखित झालेला आहे, वारंवार त्याला दुःख होतोय. आणि मग पुढे जन्मे जय म्हणे वैशंपासी, मग पुढे कथा वर्तली कैसी, ती सांगते तत्वा मजसी कृपा करून सांगिते. अर्जुन हा दुःखाच्या याच्यामध्ये पूर्ण भरलेला आहे, दुःखामध्ये शोकाकुल झालेला. आणि मग आता इथे राजा काय बोलते गुरुना, हे गुरुवर्या की आता पुढे कथा कशी झाली ही कृपा करून गुरुवर्या मला सांगावी, असा इथे राजा गुरुना बोलत आहे. ऐसे राजाचे वचन ऋषी सांगे उत्तम छान, हेच तुम्ही श्रोते सजन एकाग्र चित्त ऐकिजे. मग हे रायाचे शब्द होते, हे रायाचे शब्द हे गुरुने ऐकले. आणि हे गुरुने ऐकल्यानंतर मग गुरु काय बोलते, ऋषी काय बोलतात की आता पुढं तुम्हाला असं उत्तम असं आख्यान मी सांगणार आहे की तुम्ही राजन तू आता सावध चित्ताने तू ऐक. आणि श्रोत्याला सुद्धा सांगतोय, ग्रंथकर्ता सांगतोय की श्रोतेचे न हो, तुम्ही सुद्धा एकाग्र चित्त मनाने ही कथा श्रवण करावी. वैशंपायन म्हणे जन्मे जया, रामकृष्णादी पावले लया, ते वृत्त धर्मासी सांगावया, स्वपुरी अर्जुन निघालासे. आणि मग इथे वैशंपायन हे जन्मजय राजाला सांगतात, हे राजन की काय सांगतात की रामकृष्णादी, बघा ह्या मृत्यूलोकीचा बाजार कसा आहे, मृत्यूलोकीचा व्यापार कसा आहे. मृत्यूलोकाचा व्यापार काय सांगतोय की इथे जन्माला आल्यानंतर इथे कोणा राहणे नाही कवनाशी, बरोबर की नाही. मग आता पुढे जाऊन जर आपण बोललो तर स्वर्गीचे अमर इच्छितात मनी, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मग काय जन्म व्हावा, कशासाठी मृत्यूलोकावर जन्मात काय काम काय. पण तसं नव्हे की मृत्यूलोकावर जन्म झाल्यानंतर मला माझ्या मायमित्रांची सेवा करता येईल, मला माझ्या गुरुची सेवा करता येईल, बरोबर की नाही. मला माझ्या भगवंताच्या सानिध्यात जाता येईल, मला भगवंताची सेवा येईल. पहिली पूजा कोणाची आहे? माय बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी. आणि मग जो मुलगा ज्या माई बाबांकडे लक्ष देत नसेल आणि तो जर काशी यात्रा करते, त्याची काशी यात्रा सफल होईल का? नाही. मग इथे रामकृष्णादी म्हणजे भगवंत राम कृष्ण गेले, यांना सुद्धा या मृत्यूलोकावर राहता आलं का? की त्यांच्या आयुष्याची मर्यादा संपल्यानंतर त्यांना सुद्धा जावं लागलं, त्यांना सुद्धा इथे राहता आलं नाही. आणि मग हे वृत्त सर्व धर्माशी सांगावं. आणि हे सगळी जी गोष्ट आहे, आता इथे काय जे घडलंय, इथे काय कृष्ण कसा गेला, द्वारका कशी बुडाली, आणि हे सगळं वृत्त मनातून विचार करतोय की देव भगवंत गेले तर ठीक आहे, पण रामकृष्ण कोणीच इथे राहिला नाही. की मृत्यूलोकाचा व्यापारच असा आहे की इथे कोणाला राहता येत नाही. त्याच्या आयुष्याची मर्यादा संपली, एकदा त्याची माल तुटली, एकदा दक्षिणेच्या राजाचं बोलवणं आलं तरी चौघांच्या खांद्यावर. म्हणजे इथं राहणं आहे का कवनाची कोणालाच राहता येत नाही. की हा मृत्यूलोकाचा व्यापारच असा आहे की इथे कोणालाही जपी तपी ऋषी असे महंत किती मोठाले. म्हणजे आता 14 चौघड्यांचं राज्य असताना रावण सुद्धा इथे राहिला नाही. ते रावणाला सुद्धा इथे राहता आलं का? नाही राहता आलं का? ह्या मृत्यूलोकीचा व्यापारच असा आहे, इथला नियमच असा आहे की इथे कोणाला राहता येत नाही. आणि असाच अर्जुन मनात विचार करतोय म्हणजे देव गेले, म्हणजे देव सुद्धा गेले, रामकृष्णाने गेले, मी काय कामर आहे. आणि हा दुःख करतोय की माझ्यासमोर भगवंत, आता मी धर्माला काय सांगू, मी धर्माला कसं सांगू, असा इथे अर्जुन मनातून विचार करतोय. जोपर्यंत तुमच्यात राम आहे तोपर्यंत राम बोला. एकदा राम निघून गेला की मग श्रीराम जयराम जय जय राम मोकळा होता ना प्रवास. करीता असता मार्गक्रमण श्रीकृष्णाच्या दुःखे करुण,
वारंवार मुक्त होऊन रथावरी पडत असे. अर्जुनाचा दुःखाच्या घालवण्यात प्रत्येक वेळा त्याच्या मनातला काय झालाय, मनामध्ये दुःखाचा काहूर झाला की भगवंत मला सोडून गेले, आजपर्यंत आमचा सांभाळ या भगवंताने केला आणि मग हा मला श्रीकृष्ण गेल्याच्या दुःखाने काय झालंय, त्याला वारंवार मूर्छना येते अर्जुनाला. आणि वारंवार मूर्छना काय तो रथावर पडतोय, पुन्हा उभा राहतोय, पुन्हा पडतोय. कारण का त्याला ते दुःख जे होतं त्याला सहन होत नव्हतं. त्याच्या मनात वारंवार त्याच्या मनात ते दुःख, भगवंताचं जे दुःख, जाण्याचं दुःख येत होतं मनात आणि मग त्याच्यामुळे तो वारंवार रथावर पडत होता, वारंवार उभा राहत होता. आणि मग पुढे काय झालं, पुनरपी सावध होऊनी हाक मारी अक्रंदोनी हे प्राण सखया चक्रपाणी भक्त रक्षका दीनबंधू. आणि पुन्हा मूर्छना येतोय आणि पुन्हा सावध होतोय आणि मग कसा हाक आक्रंदोनी आणि आक्रोशाने अत्यंत आवेशाने असा भगवंताला हाक मारतोय, हे प्राणनाथा, हे सखया, हे चक्रपाणी, की तू प्रत्येक वेळेला भक्तांचा रक्षण करतोस, प्रत्येक वेळेला भक्तांचा रक्षण आणि आता भक्ष रक्षण आहे भगवंता. तू माझा ज्या वेळेला द्रौपदीला एक आपण एक उदाहरण देऊया की ज्या वेळेला द्रौपदी माता एक आपली पंगत बसली होती जेवणाची, या बाजूला आम्ही थोडक्यात सांगतो, या बाजूला कौरव जेवायला बसलेत, या बाजूला पांडव बसलेत आणि पांडवांच्या लाईनीला एक असे 36 लोक आहेत जेवायला बसलेत आणि कौरवांच्या लाईनीला एक 70-80 लोक जेवायला बसलेत. आणि त्यावेळेला जेवण वाढत असताना द्रौपदी माता मी जेवण वाढायचा होता आणि मग जेवण वाढताना काय झालंय की ते तूप वाढत होती, भात वाढणं सर्व जेवण वाढून झाल्यानंतर तूप वाढत असताना तिच्या जेवण वाढताना वाकत होती. आणि एका म्हणजे आपण तांब्या बोलतो म्हणजे ग्लास आणि तांब्याकडे ती तूप वाढत होती प्रत्येकाच्या पात्रावर. आणि तूप वाढत असताना तिच्या चुलीची गाठ फुटते. आता चुलीची गाठ, एका हातात बालदी बकेट आहे, एका हातात आपला दोन असं पहिले आपण डाळ वाढताना कसे करतो, तर आता कसं करणार कसं, आणि बालदी पण देऊ शकत, पंगत बसलेले आहे कारण. आणि त्यावेळेचा काही शिस्त होती आणि मग आता काय करणार मग. आणि त्यावेळेला द्रौपदी मातेने भगवंताला मनातून हलवलं, हे भगवंता आता इथे जर मी हे जर खाली भांडं ठेवलं तर काहीतरी मी यांना प्रसन्नता होईल, आणि जर माझ्या चुलीची जर गाठ फुटली तर इथे भीष्मासारखे गुरु हे इथे जेवायला बसलेले आहेत, त्यांच्या समोर मला असं माझे जर काय झालं तर मला तिथे त्यांना पंक्तीला वाढवून जाता येणार नाही भगवंता. आणि हे जर काय बसलेले आहेत जे कौरव आहेत, हे मूर्खच आहेत, यांच्यासमोर काय झालं का ते त्यांच्यासमोर तरी काय झालं तरी पण आज हे तपी आणि जपी असे महान अशा व्यक्ती होते. भीष्म पितामह होता, गुरु द्रोणाचार्य होता, आणि त्या पंक्तीला आता काय करू भगवंता. मग त्यावेळेला भगवंताने काय केलंय, लगेच बोलताले पण एवढा प्रसन्न होता ना, तिथे उन्मक नावाचा एक व्यक्ती होता कौरवामध्ये, तो दुर्योधन होते. अरे दुर्योधन बघ ना तुझ्या वहिनीची. आणि त्यावेळेला दुर्योधन वाईट नव्हता, दुर्योधन कधीच वाईट नव्हता, पण तो दुर्योधन संगतीने वाईट झाला होता. का त्याला संगत कोणाची भेटली होती, शकुनी मामाची सारखी. आणि मग त्यावेळेला शकुनी मामामध्ये अरे दुर्योधन बोल ना वाढाला, ती थांबली बघ, तिला जेवण वाढायला बोल. त्यावेळेला दुर्योधन काय बोलते शकुनी मामाला, मामा तुम्ही असं काय बोलताय, तिला काहीतरी प्रसंग आलाय तिच्यावर, आणि ही तुमची कुलवधू भाच्याची बायको मी तुमची सुनची नाही, मग मामाची तिच्याकडं दृष्टी वाईट नजरे तुम्ही मामा नका बघू. शकुनीला दुर्योधन तेव्हा बोलते, काय वेळेला शकुनी त्याचा पाय दाखतोय आणि बोलते अरे जर असं करशील तर पुढचं राज्य कसं घेशील, असं जर करशील तर पुढचं राज्य कसं येतील, सांग तिला जेवण वाढायला. म्हणजे कुठून तरी यांना आपण अपमानित करायचंय. शकुनीचा उद्देश काय होता की कुठून तरी यांना अपमानित करायचा आहे. आणि मग तो हाक मारतोय शकुनी मामाने दुर्योधनाला, बोलते अरे जेवण. आणि त्यावेळेला दुर्योधन हाक मारतोय वहिनी जेवण वाढा. आणि त्यावेळेला धर्मराजा मान वर करून बघतोय, धर्मराजा मनात येते की आपण जाऊन काहीतरी ते जेवण वाढूया, पण पंक्तीतून उठता येत नाही, नेम होता. आणि मग त्यावेळेला हाकेल सरशी धावे. भगवंत कसा आहे बघा, भगवंताने एक सूक्ष्म रूप गेला आणि त्या द्रौपदी मातेच्या श्वासातून शरीरात गेला आणि द्रौपदी मातेला 2 हात तयार केले आणि त्या 2 हातांनी त्या चुलीची गाठ बांधली. म्हणजे असा हा भगवंता काय भक्त रक्षक आहे. सांगायचा उद्देश काय की इथे सांगतोय की हे अर्जुन बोलतोय, हे
भक्त रक्षका दीनबंधू, की ज्या वेळेला प्रसंग येते माणसावर, ज्यावेळेला प्रत्येक भक्तावर ज्यावेळेला प्रसंग येते त्यावेळेला भगवंता तू साक्षात येऊन त्याच्या प्रसंगातून मुक्त करतास, मुक्तता करतोस. त्याचप्रमाणे आता भगवंता तुम्ही तर गेला तरी पण आता आया तू आम्हाला टाकून गेलास, त्याचा वारंवार इथे अर्जुन दुःख करताय. आजवर या मुचे रक्षण तुवा केली सभा अनुदीन, क्षणोक्षणी द्रौपदी लागून संकटातून काढलीस. आणि हे भगवंता की आजपर्यंत तुम्ही काय केलंय आमचं, आजपर्यंत प्रत्येक क्षणाला आमचं तुम्ही रक्षण केलं. अनुदिनी प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी रक्षण केलं. आणि द्रौपदीला सुद्धा ज्या वेळेला प्रसंग आला त्याला द्रौपदीने सांगावं भगवंता, म्हणजे अर्जुन काय होते भगवंत मनातून भगवंता द्रौपदीने तुला हाक मारावी आमच्यासाठी, आमचं रक्षण करावं. द्रौपदीने तुला हाक मारावी आणि तुम्ही धावत येऊन आमचं रक्षण करावं. किती 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 आमच्यावर तुझे भगवंता उपकार होतं, आमच्यावर किती तुमचा वरदास्त होता भगवंता, असा अर्जुन या सगळ्या मागच्या गोष्टी सगळ्या आठवत आहे. मज लागे तू द्वारकापती महासमरी होनी सारथी, जयलक्ष्मीचा झेंडा जगती दैत्य मानला विलास ये. आणि हे भगवंता तू आजपर्यंत मला असं वाटत होतास तू द्वारकेचा राजा आहेस, तू द्वारकेचा राजा आहेस, पण द्वारकेचं राज्य न सांभाळता, द्वारकेचं राज्यासारखा कारभार न पाहता तू आमच्यासाठी कुरुक्षेत्रावर, ज्यावेळेला कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला तू आमच्यासाठी तू आलास, बरोबर की नाही. त्यावेळेला आमचं तुम्ही रक्षण केलं. आणि त्यावेळेला मी लढाई करायला तयार नव्हतो भगवंता. अर्जुन काय बोलतोय की भगवंता मी लढाई करायला तयार नव्हतो, पण तुम्ही मला तयार केलंस. कसं तयार केलंस? अर्जुनाला जेव्हा विषाद झाला त्यावेळेला अर्जुनाला सांगतोय भगवंता, अरे अर्जुना आता कसला विचार करतोस, तुला तर सुईच्या आग्रावर सुद्धा तुम्हाला जमीन देत नाही हे कौरव, आणि मग आता त्याच्यासाठी तुला युद्ध करणंच आहे, आणि युद्ध केल्याशिवाय जमीन तुम्हाला काहीच देणार नाही, हे दुर्योधनाचं वाक्य आहे. आणि त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला प्रवृत्त करावं युद्धासाठी. आणि त्यावेळेला अर्जुनाने भगवंताला बोलते, अर्जुन देवा मामे मेवणे गुरु बंधू यांचा कैसेने करू संहारू, हे माझा मामा आहे, हा माझा गुरु आहे, हा माझा मेवणा आहे, हा बंधू आहे, हे सगळं माझं आहे, त्यांचा पैसा करू कसा संहार करू. आणि त्यावेळेला भगवंता तुम्ही मला प्रवृत्त केलं. आणि त्यावेळेला तुम्ही मला काय सांगितलं भगवंता, की तारिता आणि मारिता मदवातुनी कोण उद्धरिता. काय म्हणलास भगवंता, तू काय म्हणतोस मला, की तारिता आणि मारिता मदवातुनी कोण उद्धरिता, आणि तारणारा पण मीच आहे, मारणारा पण मीच आहे, आणि जन्माला उत्पत्ती करणारा पण मीच आहे असं मला सांगितलं. आणि मी तरी पण तयार नव्हतो, तरी पण मी काय बोलत होतो, यांचा जर माझ्या कुलवत केला तर माझ्यावर काही शाप लागेल भगवंता, बरोबर नाही, माझ्या कुटुंबाचा घात केला तर माझ्यावर दोष लागेल भगवंता. मग त्यावेळेला भगवंत पुढे जाऊन सांगतात काय, की अरे अर्जुना कसला शिव करतोस, की चाले हे चालतंय, हे करतंय, हे कोण करतोय, चाले सगळा चालतंय माझ्या सत्तेने चालतोय, तू काय, तू फक्त निमित्ताशी जा कारण. अर्जुनाला भगवंत सांगतात, हे अर्जुना तू निमित्ताशी कारण, घेई धनुष्यबाण करिष्या समस्त कौरवांचा. आणि एवढा भगवंता तुम्हाला सांगितलास, एवढा तुम्ही आजपर्यंत आमचा सांभाळ केलास, आणि भगवंता आज तू आम्हाला टाकून गेलास. इथे अर्जुन बोलतोय, आज भगवंता तू आम्हाला टाकून गेलास, हा कुठला न्याय भगवंता. असा वारंवार अर्जुन दुःख करतोय भगवंताचं. ज्या ज्या काली आम्हाला गुण संकट प्राप्त अति दारुण, ते काली तू प्रत्यक्ष होऊन केलेची दक्षिण सर्वदा. ज्या वेळेला प्रत्येक वेळेला आम्हाला ज्या वेळेला संकट आलं, ज्या वेळेला आमच्यावर प्रसंग आला भगवंता, त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत तू साक्षात उभा राहिलास, आणि आम्हाला त्या संकटातून काय केलं, प्रत्यक्ष तू येऊन आमचं त्या संकटातून सोडवून केली भगवंता. आणि तू आज माझ्या पाठी नाहीस असा अर्जुन वारंवार दुःख करतोय. आता आम्ही तुझं वाचोण कैसे करावे कालक्रमण, ऐसे बोलता तो अर्जुन व्याकुल पूर्ण झाला. हे भगवंता आता आम्ही काय करू, आता आमचा जो पुढचा जो कालक्रम आहे, पुढचे जे दिवस आहेत ते आम्ही कसे जगू. आपण बघा आपल्या घरातून एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण रडतो, आपण बोलतो बाबा आता या सगळा पसारा टाकून गेलास, आम्ही आता पुढे काय करायचं.
पण कोणावरून काय आणलंय का? नाही आणलंय. का? हा सृष्टी चक्र आहे. इथं येणं सर्वांना आहे आणि जाणं सुद्धा त्या वेळेला सर्वांना आहे. पण इथे अर्जुन काय दुःख सागरात पडलाय अर्जुन. आणि अर्जुन इथे बोलतोय, हे भगवंता आता पुढचा आमचा मार्ग कसा होईल? पुढा आमचा सांभाळ कोण करील? ज्या ज्या वेळेला आम्हाला संकट येत होती त्या वेळेला प्रत्येक क्षणाला भगवंता तू आमचा सखा झालास, आमचा भाऊ झालास, आम्हाला आमचा मित्र झालास, आम्हाला कधी कुठला त्रास झाला नाही. आता आम्ही पुढचा मार्ग कसा, पुढचं आमचं जीवन कसं जाईल असा अर्जुन मनातून दुःख करत आहे. नेत्री चालले अश्रुपात, श्वास श्वास दाटले बहुत, हा हा करे हृदय पिटित, आकांत भोगरी पे. शोक आहे अर्जुनाचा, तो शोक आहे तो डोळ्यातून खळखळा बरोबर अश्रू वाहतात, डोळ्यातून अश्रू वाहतात. आणि हा शोक आजपर्यंत कधीच भगवंतांनी त्यांना म्हणजे एकट्याला असं कधी सोडलंच नाही. भगवंत प्रत्येक हाकेच अशी आई पांडवांनी हाक मारावी, द्रौपदीने हाक मारावी आणि भगवंतांनी क्षणात यावं. म्हणजे ज्या वेळेला भगवंताला कधी आणि आज या क्षणाला भगवंत आमच्या पाठीमागे उभे नाहीत आणि असा दुःख करतोय, आक्रोश करतोय, डोळ्यातून नेत्रातून अश्रूच्या धारा लागल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन हा रथावर चालत असताना मनात या भगवंताच्या विषयी प्रत्येक वेळेला दुःख करतोय आणि रथ पुढे चालत आहे. पुढे जाता गांडीव पाणी, विचारित से अंतःकरणी, हे रामकृष्णादी वीरमणी, 56 कोटी यादवेचे राम. आता अर्जुनाला एक अजून नाव आहे गांडीव पाणी. आणि मग मनाला विचार करतोय, काय अंतःकरणातून विचार करतोय की रामकृष्ण कसं होतं, भगवंत वीरमणी होते. बरोबर की नाही? भगवंत राम हे कसं होतं, वीरमणी होते. बरोबर की नाही? ज्या वेळेला सीतामाईचं हरण केलं रावणाने, त्यावेळेला रामाला सहकार्य कोणाचं घ्यायला लागलं? वानरांचं सहकार्य घ्यायला लागलं. पण वानरांचं सहकार्य घ्यायला लागलं का राम कसं होतं, अरण्यामध्ये कसं होतं, वनात होतं. बरोबर की नाही? आणि वनामध्ये त्याला काय होतं, काहीच नव्हतं त्यांच्याजवळ. मग त्यावेळेला त्यांनी सहकार्य कोणाचं घेतलं? वानरांचं सहकार्य घेतलं. आणि वानरांचं सहकार्य घेऊन त्यांनी काय केलं, नंतर विजय म्हणून सीतामाईला सोडून आणली. म्हणजे रावणाला सुद्धा ते काय केलं की ते मारून आलं. म्हणजे हे कसे वीरमणी, थोडक्यात सांगायचं म्हणजे कसे रामकृष्ण कशाची वीरमणी होती. आणि आपल्या इथे आता माझ्या डोळ्यासमोर काय 56 कोटी काय केलं यादव इथे गेलेले आहेत. हा असा मनात अर्जुनाचा विचार येत असताना की द्वारका सुवर्ण खचित, सर्व यादव जना समवेत, माझ्या समक्ष एक क्षणांत लय प्रतापावली. असा पडलाय अर्जुनाला की तिथे भगवंत राया श्री भगवान कृष्ण तिथे असताना सुद्धा भगवंताच्या समोर हे 60 कोटी यादव गेलं. भगवंताच्या डोळ्यासमोर गेलं. पण भगवंताला माहिती होतं आता आपण जर चांगल्या माणसाच्या जर संकेत झालो तर आपल्याकडे त्याचे चांगले गुण येतात. आपण जर वाईट माणसाच्या संकेत दिलो तर आपल्याकडे वाईट गुण येतात. म्हणून आपण संगत सुद्धा जर कधी लहान असून तुमच्यासमोर बोलतोय की आपण संगत जर करायला, आपण साधा तुम्हाला एक दृष्टांत देतो. जर एक मोठा झाड आहे आणि मोठा झाड आहे आणि मोठाच्या झाडाच्या सावलीत जर आपण काहीतरी दुसरा झाड लावला तर त्याला फळ येईल नाही ना. बघा आपण शेतावर जर आपण गेलो तर आपली एक मोठी भेंड असते आणि त्या भेंडीकरता तेवढा भात आपला फुकट जातं. आपण सहजगत्या बोलून जातो की भेंड नसते तर 2 भारं वाढलं असतं. म्हणजे मोठ्या माणसाच्या संगतीत राहताना बारक्या माणसाने विचार करत असतं की तो छोट्यांना कधी जगून देत नाही. बरोबर की नाही? छोट्यांना कधी जगून देत नाही. मग आता इथे काय झालंय, मग आपण संगत करताना कशी करावी की आपल्या बरोबरच्या माणसाबरोबर करायची. बरोबर की नाही? इथे सांगितलंय की मोठ्या झाडाच्या सावलीला जर छोटा झाड लावला तर त्याला फळं येतात, त्याची वाढ होते सावलीमध्ये, पण त्याला फळ येत नाही. बरोबर की नाही? एखादा मोठ्या व्यक्तीने जर आपल्या खांद्यावर जर हात ठेवला तर आपल्याला काय वाटतं, काय एवढं श्रीमंत माणूस आमच्याकडं आला, 4 व्हीलरमध्ये आला आमच्याकडं, आपल्याला वाटतं. पण तो माणूस येतो कशासाठी की त्याचं काम असेपर्यंत तो आपल्याकडे येत असतं. ज्यावेळेला तुमचं काम संपला तर तो तुम्हाला कधी विचारणार नाही. मग आता इथं भगवंताने असं का केलं की एवढं यादव 60 कोटी यादव समोर भगवंताच्या गेला. आता हा देव होता ना, मग यांनी काय केलं, पण भगवंताला पुढं माहित होतं
की माझ्या संगतीत राहिलेत. हे जे यादव कुळ आहे ते माझ्या संगतीत राहिले कसे देवरूप झाले होते. बरोबर की नाही? देवरूप झालं होतं. जर आपण जर सांगायला गेलो तर एक भागवतामध्ये एक सांगाय की ज्यावेळेला कुंभारीन असतं, कुंभारीन काय करतं, माती आणतं आणि ते घर बनवतं आपल्या भिंतीवर घर बनवतं आणि आणि मग ते आल्या शोधून आणतं आणि त्या घरामध्ये ठेवतं. म्हणजे आली जेव्हा ते कुंभारीन पकडतं तेव्हा ती आली काय करते, मनामध्ये भीती असतं की तिच्या निगजात असतं की नुसती मला आता कुंभारीन खाईल. आणि असा करताना ती कुंभारीन त्या आलीला 8 टाकताना वरती मातीचा लेप लावून निघून जाते. आणि कालांतराने 15 दिवसांनी जर आपण बघायला गेलो तर तो कुंभारीचा जर घरट जर पडलं त्याच्यातून माशी निघते. म्हणजे जर आपण मनात जर चिंतन कोणाचं केलं होतं त्यांनी आता माशी मला खाईल, बरोबर की नाही? म्हणून चित्ती आठवा मधुसूदना. म्हणून भगवंता एकच सांगितलंय की जर तुम्ही भगवंताचं सतत जर नामस्मरण केलं तर तुम्ही सुद्धा भगवंत होऊन तरला वाल्या नामे. मला सांगा, वाल्या हा वाटमारी करत होता की नाही? वाल्या हा काय वाटमारी करत होता, पण एका साधूचा संघ झाला वाल्याला, नारद मुनीचा संघ झाला वाल्याला, आणि संगतीने वाल्याचा काय झाला, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. बरोबर की नाही? पुढे जाऊन जर आपण बघायला गेलो तर वाल्मिक ऋषी राम पुढं जन्माला येणार आहे आणि तो पुढं आचरण कसं करणार आहे, एक वचनी एक पत्नी, हे त्यांनी आधीच ठेवलं. म्हणजे महर्षी वाल्मिक झाला. वाल्या कोली झाला, वाल्याचा वाल्मिक ऋषी आला आणि वाल्मिक ऋषीचा नंतर महर्षी झाला. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेला हे आम्हाला रामायण दिलं आपल्याला, बरोबर की नाही? आपल्याला रामायण लिहून दिलं म्हणजे राम जन्माच्या आधी 1300 वर्ष आधी रामायण लिहिलंय आणि 1300 वर्षानंतर राम जन्माला येतोय. मला हा कसा आहे, संगतीचा प्रवाह आहे. जशी माशीला वाटत होता की आता ही माशी आलीला वाटत होता की माशीवर मला खाईल, पण 15 दिवसाच्या कालांतराने त्या आलीला सुद्धा म्हणजे तिने चिंतन काय केलं त्या माशीचं आणि त्याप्रमाणे ती माशी घुमून गेली. आणि तसंच आपण जर संतांच्या संगतीला राहिलो तर आपण सुद्धा संतच हो. आणि मग एवढं यादव या भगवंताच्या सानिध्यात होतं आणि मग भगवंताच्या सानिध्यात असताना आपण ते यादव कसं होतं, दारू प्यायचं, मैलेक नावाची दारू प्यायचं आणि त्या दारूमुळे त्यांचा नाश झाला. आणि पण भगवंताने त्यांना का मारलं की माझ्या संगतीत राहताना हे कसं झालं, भगवंताच्या संगतीत राहणं हे देवरूप झालं. आणि व कालांतराने हे कोणाला ऐकणार नाही आणि मग हे पुढे काय करतील, उद्रेक करतील कुठल्या तरी गोष्टी. म्हणून भगवंताला सर्व ज्ञात होतं यांना जर आपण जिवंत ठेवलं तर जमणार नाही. म्हणून उद्धवाला सांगितलं की उद्धवाला सर्व ज्ञानाचं धड दिलं. तेवढा अर्जुनाला प्रश्न पडला की भगवंताने यांना माझ्या डोळ्यासमोर देखत एवढं मारलं आणि मग एवढं बलाढ्य राम गेला, मग कृष्ण गेला, मग मी काय एक्सिडेंट झाले. हा अर्जुन मनातून विचार करतोय की माझी मग काय की मग देव गेले. असं मी सगळ्या एवढ्या गोष्टी जर माझ्या डोळ्यासमोर जर घडल्या, भगवंत जर इथं रामकृष्णाने गेलं, मग मी काय. देव उग्रसेनादी वृद्ध सर्वोपदेष्ट महावृद्ध तेची संपत्त स्वजन सिद्ध करून नष्ट झाले. उग्रसेन हा भगवंताचा आजोबा, बरोबर का? भगवंत कृष्णाचा आजोबा. आणि हे सुद्धा वृद्ध, हे सर्व गेलं. महाविषु नाही, महाताकद बलाढ्य असं तिथे जे लोक होतं काही याच्यामध्ये हे सुद्धा गेलं द्वारकेमध्ये. आणि मग असे सावंत स्वजन म्हणजे स्वतःचा कुळ गेला, स्वजन गेलं, भगवंताचं स्वजन हे पण गेलं. आणि अशा हे सगळं नष्ट झालं, माझ्या डोळ्यासमोर नष्ट झालं. असा अर्जुन तो विचार करत आहे आणि पुढे चालत आहे. विनाशकाल होताची प्राप्त सद्बुद्धी ती होय विपरीत. एव बोलजी तो पंडित त्याची आली. विपरीत म्हणजे आपण जर सहज गत्या बोलतो, एखाद्याचे जर पारड जर बदललं, राईचा पर्वत होतोय आणि पर्वताची राई होतोय, आणि एखाद्याची बुद्धी पालटली, चांगला माणूस सुद्धा हातातून नको ते कर्म विनाश नाही, एकदा वाईट माणसाची वेळ आली की काही घडतं. आणि अशा प्रकारे काही घडत असताना आणि त्याची प्रसिद्धी काय आली की ऋषीशाप. काय झालं ऋषीशाप की ज्या वेळेला या जो खेळ मांडला होता
भगवंताच्या मुलांनी सामान्य जो खेळ मांडला होता की मुसल घातलं होतं काय बरोबर की नाही. त्यावेळेला ऋषीने शाप दिला. काय शाप दिला होता की तोच तुमच्या कुलाचा घात करेल आणि याची ती प्रचिती आता इथे मला आली नाही. खरोखर ऋषीवरती सुद्धा सत्य होतात का. शेवटला परमात्माचं नाव ज्याने चिंतन केला त्याची वाणी शुद्ध होते, त्याची दृष्टी शुद्ध होतोय. ज्यावेळेला आपण नामस्मरण चांगला करतोय त्यावेळेला आपली वाणी शुद्ध होते, त्याच्यानंतर आपली दृष्टी शुद्ध होते. बरोबर की नाही. अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टीचा मला काय इथे आलाय अनुभव आला असा अर्जुन मनातून बोलत आहे. आणि तोच शिशुपाल अधासुर चाणूर मुदसकादी दैत्य थोर ते महाप्रबल अतिक्रूर तयांचा सवर करून या. परमात्माचा जे भगवंत कृष्णाचा जो जन्म होता तो कशासाठी होता की दृष्टांचा संहार करण्यासाठी होता. बरोबर आहे. आणि मग दृष्टांचा संहार करताना त्याच्या तो कंसाचा सुद्धा सख्या मामाचा सुद्धा वध झाला. शिशुपालाचे 100 अपराध झाला. शिशुपालाचा सुद्धा जे वध झालाय. अधागासुराचा वध झालाय. चाणूर गेलाय. म्हणजे अशा प्रकारे एका चाणूराला एका मुष्टीने भगवंतांनी काय केलं मारलेलं आहे. आणि असे बलाढ्य असे थोर महापराक्रमी असे अति क्रूर असा भगवंतांनी काय केलं यांचा संहार केला आपल्या समोर केला. आपण ते भगवंताचे लीला आपण ऐकले असा अर्जुन मनातून विचार करतोय. आणि मग त्यावेळेला या सगळ्यांचा संहार केल्यानंतर भगवंत गेलेत ना असा आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आणि बोलतोय. जाने सोबले संत रक्षण केले असे तो जनार्दन धीवराच्या एक शर्य करून पावला मरण संप्रत. आता अर्जुन काय म्हणायला विचार करतोय की मी काय बोलतोय मी मोठा बलाढ्य आहे, मी मोठा ताकदवान आहे असा अर्जुनाला सुद्धा कधीतरी भ्रम झाला होता. अर्जुनाला भ्रम झाला. आणि मग असे म्हणजे आज एवढ्या दैत्यांचा आज एवढ्या शूरवीरांचा आणि ज्या वेळेला भक्तांना ज्यावेळेला त्रास झाला त्यावेळेला त्या भक्तांना त्रास देणाऱ्या अधमांचा या भगवंताने नाश केला. आणि या सगळ्या गोष्टीचा नाश करत असताना भगवंताने या सगळ्या गोष्टी केली कशा आपण डोळ्यात पाहिजे. मी काय याची मानव आहे असा आम्ही अर्जुन मला विचार करते. असे बलाढ्य गेले, रती महारथी गेले आणि मी तर काय. पण मला आजपर्यंत त्याला भारी काय वाटतंय मला आजपर्यंत या भगवंताची संगत भेटली होती. भगवंताच्या संगतीत एका ताटात भगवंताच्या जेवायला बसत होता. भगवंताच्या मांडीवर डोके सोडून हा अर्जुन झोपत होता. काय भक्ती होती. पांडव सुद्धा काय होते संत होते. म्हणून भगवंत त्यांच्याकडे काय करत होता येत होता. बघ काय एक आपली ओवी आहे की संती केला ऋणी की संतांच्या ऋणांमुळे भगवंत त्यांच्या पाठीमागे बरोबर जगी संती केला. या भगवंताच्या जगामध्ये कोणी ऋणी केलाय की संतांनी ऋणी केलाय. आणि संतांचं ऋण एवढं वाढलं की भगवंत त्याच्या पाठीमागे काय करतोय पाठी धावत असतं. तसाच या पांडवांच्या पाठीमागे भगवंत का धावत होता की पांडव हे संत होते. भगवंताचा नामस्मरण सतत करते. एक दृष्टांत आहे थोडक्यात. अर्जुनाचा रोम सुद्धा श्रीकृष्ण बोलत होता. रुक्मिणीला प्रश्न पडला की भगवंता तुम्ही आजपर्यंत सगळ्या गोष्टी करताय, तुमचं सगळं लक्ष कोणाकडे आहे? पांडवांकडे आहे. आणि त्यावेळेला रुक्मिणीने त्याला पटवून सांगितलं की रुक्मिणी माते बघ अर्जुन झोपलाय बघ. आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेने पाहिलं की अर्जुनाचा हातात दिला, पाहिलं तर अर्जुनाचा केस रोम सुद्धा कृष्ण बोलत होता. तेव्हा रुक्मिणी मातेने भगवंताला हात जोडलं की देवा नाही खरोखर मला आतपर्यंत वाटत होता तुम्ही हात मारले की तुम्ही धावत जाताय त्याला कारण आहे. म्हणजे एवढा हा भगवंत कसा आहे की संतांसाठी भक्तांसाठी कसा आहे भगवंत त्यांचा पाठीराखा आहे. तेवीच जो पृथ्वीचा कुमार भीष्म ते काशी करणार जर्जर तथा तयामध्ये आज असुर अति दुर्जय झाला राम. आणि मग असा मी बलाढ्य आता इथे अर्जुन मला विचार करतोय की असा मी पृथ्वीचा कुमार की भीष्मला पण ऐकलो नाही, द्रोणाचार्यांना पण ऐकलो नाही आणि त्यांना जर्जर करून मी सोडलं. आणि मग आज मला तो जो असुर होता त्याचं नाव इथे आला होता असं द्वारका लुटून गेली तो असं शाल्वन दैत्याने माझ्या समोर द्वारका लुटली बरोबर की नाही. आणि मी त्याला काहीच करू शकलो नाही.
पण भगवंतानी काय केला होता, ज्या वेळेला भगवंतानी अर्जुनाचा हात हातात दिला होता तेव्हा अर्जुनाची सगळी शक्ती काढून घेतली होती. का काढून घेतली होती? अर्जुनाला माहिती आता यांचा जो पुढचा जो प्रवास आहे होणार आहे, पांडवांचा जो पुढचा जो प्रवास जो होणार आहे तो कुठला आहे? भक्तीचा प्रवास होणार आहे, तीर्थयात्रेचा प्रवास होणार आहे. आणि हा रस्त्यात प्रसंग येणारच आहे, अतिशय प्रसंग येतील. पण याच्यात जर शक्ती ठेवली, त्या प्रसंगाला सावराना एकटा भीमाजवळ शक्ती तशी ठेवली होती, पण अर्जुनाची सुद्धा शक्ती काढली होती. अर्जुन मला तो विचार करतोय की त्या दैत्याने संपूर्ण द्वारका लुटून गेली, पण मला काय करता आलं नाही. बरोबर, मी बलाढ्य आहे, मला सुद्धा काय करता आलं नाही. म्हणजे मीच काय निश्चयच ठरलो की कधी निश्चय ठरलं की माझ्याबरोबर भगवंत नाहीत म्हणून. हा माझ्या प्रसंग का आला की माझ्यासमोर भगवंत, माझ्याबरोबर भगवंत नाहीत म्हणून हा माझ्या भगवंत जर असता तर हा प्रसंग आला असता का नसता आला, असा अर्जुन विचार करतोय. तस्मात आता विपरीत काळ प्राप्त झाला असे सबळ, यातून आम्ही कैसे सकल पार पडू न करे पै राम. तरी तद्वत असा विचार करतोय अर्जुन. तस्मात का आता विपरीत काळ आहे की आता खरोखर की काय आता जी आपली वेळ, आपण नाही बोलतो कधी कधी आपण बोलतो आता माझी वेळ खराब आहे हो, तुम्ही काय बोलू नका, असं झाला. मग तसा झालाय की तस्मात आता विपरीत काळ म्हणजे आता आपली जी वेळ चाललेली आहे मनात, मला अर्जुन विचार करतोय की आता जी वेळ चाललेली आहे ती कशी आहे की आपण कसा तरी मोठे प्राण घेऊन जगायला पाहिजे. आणि त्यावेळेला यातून कसा तरी मार्ग निघेल. आता मी तर शक्ती झालं, मला काहीच करता येत नाही. मग आता आपली शाश्वत काय वागायला पाहिजे की तद्वत की आपली आता वेळ खराब चाललेली आहे, म्हणून आपण काय मनाला तो विचार करतोय की काहीतरी आपल्याला वेळ चालू, त्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढू, असा अर्जुन इथे विचार करत आहे. आजपर्यंत ऋषिकेशी आम्हाशी रक्षिता सर्वासी, परितो सांप्रत वैकुंठवासी झाला निश्चय. आणि आजपर्यंत आमचा प्रत्येक वेळेला आमचा सांभाळ कोणी केला आहे? ऋषिकेशी भगवंताने, श्रीकृष्णाने, गोविंदाने आमचा सांभाळ केलाय. आणि तो सुद्धा आता काय गेलाय? वैकुंठाला निघून गेलाय. मग आता आम्ही काय करायचं? बरोबर की नाही? पण त्याच्यातून जो मार्ग काढणार आहे तो भगवंतच आम्हाला मार्ग सुचवेल. असं म्हणजे बघा भक्ती कशी आहे, दृढ भक्तीचा टोक आहे. म्हणजे एवढं झालंय तरी ठाम मनातून इच्छा आहे की मार्ग कोण काढणार आहे? तो भगवंतच आम्हाला पुढे मार्ग काढून देईल, असा ठामपणे अर्जुनाचा इथे विश्वास आहे. तरी आता आमचे रक्षण कोण करील कालापासून, एवरीती करिता चिंतन हस्तिनापुरी पातला. आता जो पुढे कली अवतरित होणार आहे आणि त्याच्या पुढे जो काय काळ येणार आहे, काय पुढे घटना होणार आहे, त्याचं आमचं रक्षण कोण करेल ही शेवटला कसं तरी आपलं रक्षण हा कोण करील? नारायणच करील. असं एवढा मनात विचार करत असताना अर्जुन काय केलाय? हस्तिनापुरामध्ये प्रवेश केलेला आहे. मग तो अर्जुन किरीट माली उतरून या रथा खाली, म्लान वंदन मंद चाली सभास्थळी प्रवेशला. आणि मग ज्या वेळेला अर्जुन, आता इथे अर्जुन अजून एक नाव मध्ये अर्जुनाला नाव आहे. आणि मग तो काय केलाय? दुःखी अंतःकरणातून मनातून दुःख करतोय, मनातून भगवंत जाण्याचा दुःख होतोय. आणि आता दुःख असा त्याला प्रश्न पडलेला आहे की ही घटना ही डोळ्याने सगळ्या गोष्टी त्यांनी काढलेली आहे. आणि मग तो एकदम जड अंतःकरणाने काय केला? रथावरून खाली उतरलाय. आणि मग पुढे काय झालं? तव तेथे चौघे जण धर्मराशासी सोबंधू जण, श्रीकृष्णाचे करीत चिंतन बैसले असती सर्वई. भगवंतांना घेऊन कोण गेला होता? बरोबर अर्जुन. आणि मग आता अर्जुन येण्याची वाट तिथे कोण बघत आहे? धर्मराजा, बरोबर. धर्म, भीम, नकुल आणि सदैव आणि द्रौपदी हे भगवंताच्या काय करतात की भगवंत कसे पोचले द्वारकेला, तिथला समाचार काय आहे, आता हे सगळं घेऊन कोण येणार आहे? अर्जुन येणार आहे. आणि मग त्या अर्जुनाची वाट वगैरे बाहेरच बसलेलं आहे. आणि मग आता पुढे काय समाचार विचारतात? ऐसे पाताची गांडी पाणी भाल ठेवून धर्मचरणी, अधोवदन हस्त जोडून सन्मुख उभा राहिला. अर्जुन तिथे खाली उतरलेला आहे आणि समोर दादा बघितले, धर्मराजाने समोर बघितल्यानंतर अर्जुनाने काय केलंय की त्यांनी धर्मांच्या चरणावर लोटांगण घातली. आणि लोटांगण घातल्यानंतर त्यांनी काय केलंय? हात जोडून उभा राहिलाय समोर. आणि मग पुढे काय होतं?
मना पुंडलिकावरते हर पार्वती पदे राम सीताकांत स्मरण जय जय राम गोपाल कृष्ण महाराज की जय पंडरीनाथ भगवान की जय श्री रामचंद्र महाराज बजरंगबली की जय सब संतन की जय।